स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज ना शरीरासाठी पौष्टिक असा शेवयाचा उपमा कसा बनवायचा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। खूप खायला छान आणि टेस्टी लागतो उपमा। चला तर मग वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं 1 चमचा तूप घेतलं होतं। तुपामध्ये आपल्याला शेवया छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती। पहा, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही शेवयाचा ना कलर चेंज होत आलेला आहे। अशा पद्धतीने मीडियम गॅसवरती शेवया भाजून घ्यायच्यात। पाया घरीच बनवलेल्या आहेत बरं का शेवया। तुमच्याकडे जर घरी नसतील तर तुम्ही मार्केटमधून येत ना त्या शेवयाचं पॉकेट असतं ना ते सुद्धा तुम्ही आणू शकता। छान खरपूस इथं शेवया भाजलेल्या आहेत। तुमच्याकडे तूप नसेल तेलामध्ये भाजून घेतले तरी चालतील। शेवया भाजून घेईपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। इथं 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आपल्या पाण्याला इथं छान खळखळून उकळी येऊन द्यायची। उकळी आल्याच्या नंतर हे शेवया आहेत ना त्याच्यामध्ये 2 मिनिटं उकळून घ्यायच्या आहेत। जास्त उकळून घ्यायच्या नाही, फक्त 2च मिनिटं आपल्याला शेवया उकळून घ्यायच्यात। जास्त वेळ जर शेवया उकळून घेतला तर शेवयाचा आहे ना गाळ होतो आणि त्याला सारखं अधूनमधून आहे ना असं हलवत राहायचं। अशा पद्धतीने शेवया उकळून घेऊन जर उपमा बनवला ना आपण शेवयाचा, अजिबात चिकट होत नाही, एकदम सुटसुटीत मोकळा होतो। आपल्या शेवया इथं उकळलेल्या आहेत। आपण आता या चाळणीमध्ये वतून आहे ना पाणी काढून घेणार आहोत। याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। आपल्या शेवया आहेत ना इथं उकळलेल्या आहेत। मी खाली एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यावरती अशी आपल्या घरामध्ये चाळणी अवेलेबल असते, अशी चाळणी ठेवायची आणि शेवया आहेत ना त्या चाळणीमध्ये वतून घ्यायच्या। तर जास्त सुद्धा गाळ करून घ्यायचा नाही। आता आपण ही चाळणी अशीच ठेवणार आहोत 2-3 मिनिटं। याच्यामधलं पाणी पूर्ण इथं कढई गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घेऊया। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालेल। इथं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली थोडेसे जिरे टाकायचे, थोडासा कढीपत्ता, शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। कुरकुरीत झाल्याच्या नंतर शेंगदाणे खूप छान लागतात खायला। मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा सुद्धा ते कलर चेंज होईपर्यंत, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून। अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून, ती आपल्याला अर्धा चमचा टाकून घ्यायची। छोटी एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि छोट्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। तुम्ही याच्यामध्ये गाजर सुद्धा घालू शकता, वाटाणे। आपण शेवया उकळून घेत असताना मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं थोडंसं परत मीठ घालून घ्यायचं। आपल्या शेवयामध्ये सुद्धा मीठ असतं। थोडीशी हळद घालून घ्यायची। आपल्याला याच्यामध्ये ना अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं 1 मिनिट। 1 मिनिट झाकण ठेवून आहे ना आपण वाफवून घेऊया। शेवया आपण अगोदरच उकळून घेतल्या होत्या, त्यामुळं आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं वाफवून घेण्यासाठी। छान आता परतलेलं आहे। आता आपल्या शेवयामधलं सुद्धा पाणी छान निथळलेलं आहे। आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आता तुम्हाला वाटत असेल हे चिकट दिसतंय, पण मिक्स केल्याच्या नंतर आहे ना हे सगळं व्यवस्थित मस्त सुटसुटीत शेवया होतात। मस्त अशा सुटसुटीत तयार झालेल्या आहेत, पाहू शकता। अजिबात चिकट झाल्या नाहीत। अशा पद्धतीने उकळून जर घेतले ना अजिबात इथं चिकट होत नाहीत।
किती छान मस्त असा शेवयाचा आपला उपमा इथं तयार झालेला आहे, पाहू शकता. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया वरून. मस्त असा मोकळा सुटसुटीत इथं आपला शेवयाचा उपमा आहे ना तयार झालेला आहे, पाहू शकता. कशी वाटली माझी शेवयाच्या उपम्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल ना, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू असंच नवीन नवीन छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.